महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली। या बैठकीत चारही पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पक्षाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महाराष्ट्रातील बेरोजगारी इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली। मागच्या बैठकीसारखं नाराजी नाट्य या बैठकीमध्ये दिसलं नाही। मोठ्या उत्साहामध्ये सर्व पक्षांनी प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलं। ही बैठक संपल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, यासाठी आपण सर्व प्रयत्न करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना दिली। म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे। ही बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं होतं, तेव्हा सर्व पक्षांचे प्रतिनिधी प्रकाश आंबेडकरांना निरोप देण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आले आणि त्याच वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। या बैठकीमध्ये जागा वाटपाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी या जागा वाटपाच्या मुद्द्यावर माध्यमांशी बोललेले नाहीये। त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे। फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरू। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती। महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या सर्व घटनांचं सखोल विश्लेषण जाणून घेण्यासाठी लीडर्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लीडर्स या आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि लाईक करा। धन्यवाद।